नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. वलवण गावातील हरगोविंद वृद्धाश्रमाशेजारीच उभारलेल्या मोबाईल टॉवरला वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकसह परिसरातील नागरिकांचा विरोध असताना तसेच नगरपालिका व संबंधित ठिकाणी तक्रारी करून देखील प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देताना दिसत आहे. जवळपास 70पेक्षा जास्त वय असलेल्या या वृद्धांची कोणी दखल घेत नाही. त्याचप्रमाणे आमचे आरोग्य धोक्यात आल्याने पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली व्यथा यावेळी मांडली. यावर पालिका या वृद्धाश्रम व परिसरातील नागरिकांचे आरोग्य असे वाऱ्यावर कशी सोडू शकते, अशा संतप्त सवाल नागरिकांचा आहे. एकीकडे त्या टॉवरच्या बांधकामाला प्रशासन स्थगिती देते आणि दुसरीकडे टॉवर उभा राहतो. याचा अर्थ न समजण्या इतके नागरिक नक्कीच मूर्ख नाहीत. ज्येष्ठांनी आपली व्यथा कोर्ट कमिटीकडे देखील मांडली, परंतु कारवाई काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे पालिका प्रशासन यांनी त्वरित टॉवर हलवावा अशी मागणी ज्येष्ठांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली. पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. स्पीड 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 वाढत जाईल आणि शेवटी तो सगळ्याचा प्रॉब्लेमच होणार आहे. आता त्या संदर्भाने आपण पाहू. पहिली गोष्ट, टॉवरची इफेक्ट पाहूच आपण, पण त्याच्यात हे पहा की खरोखर याची आवश्यकता आहे का? कारण किती आपल्याला स्पीडची घाई आहे. सगळीकडे सिग्नल येत आहे, ठीक आहे, माझ्या किचनमध्ये नाही येत, मला पण खाली आल्यावर येतो, रूममध्ये नाही येत तर इथे आल्यावर येतो, गेटपाशी येतो. म्हणजे हे किती झालं, अति होत चाललेलं आहे ज्याला म्हणतात. आता दुसरा प्रश्न हा आला की याचे इल इफेक्ट्स आहेत का? आता आपण पाहू. वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी वेव्ज आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, MRI आहे, एक्सरे आहे, बरेचसे आहेत, तुम्हाला माहिती आहे. वेगवेगळे लाईट वेव्ज आहे, हे आहे. हळूहळू सगळ्या याच्यात त्यांनी पाहिलं, इव्हन मेडिकल सायन्समध्ये ते सगळे जे वापरले ते जेव्हा अति झाले त्याचे साईड इफेक्ट यायला लागले. म्हणून तुम्हाला माहिती आहे, आता ते म्हणतात की एकदा तुम्ही MRI केलं तर काही महिने होतं का, किंवा तुम्ही एकदा आणखी काही केलं तर ते त्याच्यासाठी पुन्हा गॅप द्यायला लागते. म्हणजे त्याचा इल इफेक्ट होतो, हे सिद्ध आहे ना. आणि हा तुमच्या ब्रेनवर परिणाम करतो का? पहिली गोष्ट तर आवश्यकताने अति तिथे माती होत चालली आहे. 2 सेकंद उशिरा झाला सिग्नल मिळाला तर काही फरक पडत नाही, किंवा 4 पावलं चालून सिग्नल मिळाला काही फरक. आता प्रश्न आहे की हाचा इफेक्ट होतो का? एक तर सिद्ध झाला आहे, या वेगवेगळ्या प्रकारचे जे एनर्जी वेव्ज आहेत त्यांचा इल इफेक्ट आहे, हे तर मेडिकली सिद्ध आहे. मध्ये एक्सरे होणं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, MRI जे आहे ते सगळे वेगवेगळे आजकाल निघाले आहे, अल्ट्रासोनिक त्याच आहे. आता या ज्या रेडिओ वेव्ज आहेत एक प्रकारच्या, त्याचा पहिली गोष्ट ते आपल्या ब्रेनला, आपल्याला वाटतं फक्त ते मोबाईल पिकअप करतो, आपण नाही पिकअप करत. TV फक्त TV पिकअप करतो, पण आपण आपला ब्रेन त्याला पिकअप करतो की नाही त्याच्यासाठी मी 2 उदाहरण देतो. एक तर त्याचा मी स्वतः साक्षी आहे. स्वीडनमध्ये गोथीपुरा म्हणून एक जागा आहे, आणि मी त्या एका पुस्तकात वाचलं. त्याच्यात मी स्वीडनला गेलो आणि त्याला भेटलो त्या माणसाला, स्टॉकहोमपासून दूर. तर त्या माणसाला काहीतरी थोडा ॲक्सिडेंटसारखा झाला आणि मग त्याला सारखे गाणे ऐकू यायला लागले, सारखे गाणे ऐकू यायला लागले. गाणे कोणाला कळत नाही गाणे कुठून त्याला ऐकू, आजूबाजूला कुठंच चालत होते. मग ते रिसर्च केल्यावर कळलं ॲक्सिडेंटमध्ये झाल्यामुळे त्याची कुठली तरी ग्लँड ओपन झाली ब्रेनची, जी हे याला स्टॉल करत होती. तिथलं जे रेडिओ स्टेशन होतं, तिथून जे गाणे जायचे त्या रेडिओ वेव्ह याच्या ब्रेनमधनं इंटरप्रेट व्हायला लागल्या. म्हणजे याचा अर्थ हा सिद्ध झाला की त्या तुमच्या ब्रेनवर हिट करतातच. क्वेश्चनिंग इंटरप्रेट होतो की नाही हा दुसरा भाग, पण त्या तुमच्या ब्रेनला एफेक्ट करतात. आणखीन एक एक्झाम्पल आहे. एक बाईला ॲक्सिडेंट झाला आणि तिला तिची मुलगी अमेरिकेत काय करते ते दिसायला लागलं. अगेन द सेम थिंग, रेडिओ वेव्हची स्टार्ट. म्हणजे याचा अर्थ असा की त्या वेव्स तुम्हाला एफेक्ट करतात आणि त्याचे इल इफेक्ट आहेत ते ऑलरेडी मेडिकल सिद्ध झाला. इतके बाकी एक्सरे आहे, MRI आहे, ते किती प्रिकॉशन घेतात. तुम्हाला माहिती आहे ना, डेंटिस्टकडे जे चांगले डेंटिस्ट आहेत ते जेव्हा एक्सरे घेतात तेव्हा स्वतः बाहेर उभे राहतात, ते करेक्ट दिसते कारण ते मग ते, आणि जो घेतो तर ते लीडचं घालतो. याचा अर्थ ते डॅमेजिंग आहे
इथं सिद्ध झाला की दीज आर ऑल पार्ट ऑफ दॅट वे. आणि इथे तर आम्ही सिनियर सिटीजन आहोत ऑलरेडी, म्हणजे आमच्यासाठी ते सर्वात डेंजरस आहे. तर आमचा तसा त्याची गरज पण नाही, सोशली नेसेसरी नाही. सिनियर सिटीजनसाठी ऑलरेडी वी कांट अफोर्ड टू लेट युअर ब्रेन यू टॅक्स ऑर ओव्हर टॅक्स, असं आमचं काम आहे. आणि फायनली स्पीड इज गोइंग टू किल. त्याला म्हणतात लवकर लवकर, म्हणजे किती तुम्हाला लवकर इट्स इनफ. कोणाचा तरी टॉवर येताना 10 पावलं दूर जाऊन येतात. वी आर टोटली अगेन्स्ट इट. आणि विचित्र कॉम्पिटिशन आहे. एकाचं येतो आहे आणि दुसरं कॉम्पिटिशन होतं माझे आला पाहिजे, म्हणजे बंबारणी. तुम्ही जिओचा घ्या काय सगळ्यांच्या व्यवस्थित तुम्हाला बंबार करतातच. त्यामुळे माझं ठाम मत आहे की हे टॉवर आमच्या दृष्टीने भयंकर हानिकारक आहे. नॉट ओनली सिनियर सिटीजन, आजूबाजूला पुष्कळ मोकळ्या जागा आहेत ना, कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट मोकळी जागा आहे, जिथे आहे तिथे लावा तुम्ही, इथे चाललं नाही हे आपण चालू. अगेन्स्ट आहे. आम्हाला माहित होतं टॉवर तिथं होणार आहे. जेव्हा ते मटेरियल टॉवरचं तेव्हा माहित पडलं, तेव्हा आम्ही त्याला थोडं हे केलं की कधी हा टॉवर उभा केलेला टॉवर त्यांनी 2 हप्त्यामध्ये, शनिवारी एक हाफ डे आणि नेक्स्ट शनिवारी हाफ डे, 2 रात्रीमध्ये उभा केला संध्याकाळी. किती दिवस झाले? टॉवर ओव्हर 15 दिवस होऊन गेले. 15 दिवस. हो. याबाबत तुम्ही कुठं कुठं तक्रारी केल्या? आम्ही याच्यामध्ये MPCB ला मेल केलाय, नगरपालिका सीओना दिलेलं एक लेटर आहे, बांधकाम समितीला दिलेलं आहे, आरोग्य विभागात दिलेलं आहे तिथं. पण तिकडनं फक्त आम्हाला ते स्टेचं लेटर आम्हाला भेटलं की आम्ही जर स्टे आणलाय. स्टे आणल्यानंतर त्यानंतर त्यांनी माणसाने काम केलं. स्टे आणला असतानाही त्यांनी उभारलं. काम केलं. हो. हायकोर्ट कमिटीला एक लेटर दिलं आम्ही त्या संदर्भात. किती लोक या सगळ्या परिसरामध्ये राहतात आणि काय माझ्या या आश्रम सिनियर सिटीजन होम मध्ये आता माझ्याकडे 15 लोक राहून आहेत. सगळे 70+ आहेत, सगळे वयस्कर आहेत. प्रत्येकाला काही ना काहीतरी आजार आहेत. आणि त्यात हे ऍडिशन मध्ये हे भरपूर हे आता आलेले याच्यामध्ये अजून त्यांचे आजार वाढणार. आणि आजूबाजूजवळ एक 15 एक घरं आहेत शेजारी जवळ परिसरामध्ये, तिथले पण लोक आहेत. हा टॉवर उभारताना तुमचा आश्रम असेल किंवा आजूबाजूची लोक असतील यांची काही परवानगी घेतली? कुठलेही कन्सर्न त्यांनी घेतलेलं नाही. ना एअरटेल कंपनी घेतले किंवा कन्सर्न मालकांनी, आणि जागा दिली त्यांनी पण नाही घेतली. कोणाकडून जागा घेतली ते काहीच नाही. ती जागा सुद्धा त्याची मालकीची आहे का? तो सातबाराही त्याचा नाहीये. ती कॉमन बिल्डिंग आहे ना, तिथे राहतात, अपार्टमेंट आहे ती. ती जागा सोसायटीची आहे, पण त्यांनी त्या सोसायटी जागेमध्ये सोसायटीच्या लोकांची परमिशन नाही घेता उभा केला. त्याचं म्हणणे माझं एग्रीमेंट आहे. एग्रीमेंट नाहीये. कंपनीने 7-12 असेल तरच टॉवर बांधता येतं ना. नाही सोसायटी काय सुविधा तेच ना. जर सोसायटीच्या जागेमध्ये आहे सोसायटी काय सुविधा तेच. सोसायटी म्हणजे अपार्टमेंट आहे ना, सगळे भाडेकरी त्यांना दम देतो तो. नागरिकांच्या जीवाचा एवढा महत्वाचा हा विषय आहे किंवा त्याचा इफेक्ट प्रत्येकाच्या शरीरावरती होऊ शकतो. असं असताना सुद्धा नगरपालिका असेल किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल, ते काय याच्याकडे लक्ष देत नाही? आपण वारंवार तक्रार त्याच्यावरती केली. मैं अस्थमा पेशेंट है और रेडिएशन का मेरे ऊपर इतना इफेक्ट होगा. आई एम एन ऑक्सीजन एंड देर आर मेनी पीपल वो स्टेइंग हियर. एवढे लोक राहतात की कम से कम 8-10 जन हार्ट पेशेंट है. अभी वो एक जन छुट्टी पे गया है, उसका नाम शाह है. इनका एंजियोग्राफी होला है, मेरा होला है, उनका होला है. ही इज 80+. ही हैज स्टॉप ड्राइविंग कार बिकॉज ही कैन नॉट ड्राइव. और आपको इतनी क्या जरूरत है? अगर आपको इतना ही जरूरत है तो जाओ ना टावर. और बाजू के बच्चे लोग का फ्यूचर खराब कर रहे हैं. हमारी बात छोड़ो, हमने जिंदगी देख ली. आमचे वैसे भाई गेले, मेरा पण 35 वर्ष इकडे झालेला है. मैं कुमारला होतो, पण कभी हम लोग ने उधर टावर नहीं लगाया. या बाजू में किधर भी टावर नहीं. पढ़ेले साहब तो हमेशा कितनी इनकी रिपोर्टिंग आती है. मला पण एवढे वर्ष झाले. हे काय मतलब आता ते गव्हर्नमेंटच्या लॉ घेतात का तुमच्याकडे? मतलब आप सबके ऊपर है, आप कुछ भी करोगे. यू आर टेकिंग अस ऑन राइट. अगर हमारे में से कोई भी बीमार पड़ा और आज मैं पेशेंट होके अंदर गया, विल ही पे माय, ही विल बेयर द कॉन्सिक्वेंसेस. मी एकटा जाए, मला काय आदत पण नहीं, पण तभी भी मेरे को लगता है. आज मैं 3 दिन से ऑक्सीजन पे हूँ. मैं चलो आपको दिखा सकता हूँ. ही नोज इट. मैं कम से कम इधर 10 साल से 8 साल से रहता हूँ. ये तो अन्याय है एक्चुअली. मतलब बस अपनी मर्जी से चलेंगे और पैसा खिला के, ये तो मेरे को तो लगता है समथिंग दे हैव बीन ब्राइब्ड. नगरपालिकेचे ते कदम आले होते, त्यांनी काही कागदपत्र पाहिली का नाही? ते म्हणले बरोबर आहे. कसलं बरोबर आहे? नहीं दाखव ना आम्हाला. नगर पालिका भी तो पहले आजू बाजू में आप जब भी कुछ किधर भी देते परमिशन, मैं भी होटल, आप बार का लेसन देते हो, एक बुक स्टॉल का लेसन देते हो,
तो उनकी सब इंक्वायरी करते हो। और तुमने इतना टावर बनाने को दिया, आजू बाजू में देखा नहीं कि कौन लोग रहते। एग्जैक्टली इट इज अपोजिट अवर आश्रम, देर इज ओनली वन वॉल। मैंने सुना है वो बोलता रहता है कि मेरा कौन क्या करेगा मैं देखता हूँ। म्हणजे एका प्रकारचा समाजावर अत्याचार आहे मोठा. एवढं काय एवढं आपल्या पैशाच्या किंवा ह्याच्या बाकीच्या ताकदीवरती माणसाने दुसऱ्यांना दाबणे खोटे. समाजाचे हिताचं नाहीये. एंड उसका रेडिएशन आप अगर इसमें डीपली आप इन्वॉल्व हो जाएंगे तो इतना है कि मैन कैन गो मैड अगर आप बुक के थ्रू जाओ। अभी ये लोग सब लोग थोड़े पढ़ रहे हैं, अभी इधर लेडीज है कुछ चल नहीं सकती है, ये लोग इतनी प्रिकॉशन साफ सफाई लेते हैं। अच्छा इधर ऑलरेडी एक स्टाफ रहता है हमारा, उसका नाम लक्ष्मण है, उसकी लड़की 3 साल की है, शी इज ऑलरेडी अस्थमा पेशेंट। तो उसको कितना उसका रूम पीछे ही है, बाजू में रहते हैं साहब। वो देखो उनके फैमिली में बच्चे हैं, बाजू में लेते हैं, क्या करेंगे? ये तो मतलब रूबा वाली बात हो गई सर। आई डोंट थिंक इट इज फेयर इनफ एंड हु हैज गिवन परमिशन इट शुड बी इंक्वायर्ड। डीप करना चाहते हो चलो हमारी छोड़ो, हमने जिंदगी देख ली, ये बच्चे लोग का क्या? व्हाट अबाउट दिस स्मॉल चिल्ड्रन? आप मतलब इंडिया का फ्यूचर खराब करना चाहते हैं? म्हणजे ते कोणाच्या आशीर्वादाने चाललंय काय चाललंय एवढा हे दबाव मात्र आणि एवढा 100% खरं आहे. तरी ते बघायला पाहिजे ना. आणि हे कोणाचं आणि हे राजकारण तुम्ही लोकांनी जर खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली तर खूप चांगलं होईल ना या गोष्टींना. एवढे सगळे ज्येष्ठ नागरिक या भागामध्ये राहतात आणि रहिवासी लोक सुद्धा इथं आहेत. वारंवार मागणी करून सुद्धा जर प्रशासन याकडे लक्ष देत नाही किंवा दखल घेतली जात नाही या गोष्टींची आणि दखल घेतलीच नाही तर पुढचं आपलं पाऊल काय असणार याच्यामध्ये? आता काय करायचं पुढे आम्ही बघणार आहे काय करणार. आम्ही पोलीस स्टेशनलाही गेलो, ते म्हणताय आमच्या अखत्यारीत नाही येते. अखेरीमध्ये येत नाही पण कोणाच्या अखत्यारीत येतो? आता एक रिसेंट GR आला, हे झालं तेव्हाच एक GR आला आहे गव्हर्नमेंटचा, त्याच्या 1-2 दिवसानंतर आमचा डिस्प्यूट झाला. त्या GRमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे हे फक्त याच्यावर हा प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर देतो. याची फॅक्ट आहे सेक्रेटरी IT जो आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सेक्रेटरी IT, त्याला त्याच्यात पॉवर आहे की तो याला स्टॉल करू शकतो, रिजेक्ट करू शकतो किंवा शिफ्ट करू शकतो. तो म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरी IT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याला या पॉवर दिल्या आहे. म्हणून आता तिथे बरं एक पढ़ रहे हो आप, मैं रात को न्यूज़ देखता हूँ, आप न्यूज़ में देखो, आप लोग खुद देखते होंगे कि ये जो उसका जो वॉर का इफेक्ट है। आज पुणे में बारिश पड़ी है, कभी पड़ती है क्या? क्यों पड़ी है? वो गर्मी की वजह से। अगर आप वेदर फोरकास्ट में जाइए, जो लोग ज्योग्राफी के स्टूडेंट्स हैं आप पूछो, ये उसका इफेक्ट अभी नहीं है। ये अभी जैसे ही वॉर बढ़ेगी उतना रेडिएशन, और ऑलरेडी उधर से रेडिएशन आ चुका है और ऊपर से ये टावर, तो आदमी तो मर जाएगा। और करून की आमच्या अखत्यारीत नाही, पण कमीत कमी त्यांच्या अखत्यारीत ते एवढंच आहे की हे मॅटर पुढे द्या. त्यांचं तो कोणी ऐकेल, आमचं तो कोणी ऐकतच नाही. मी तर कित्येक जीमेल मोदीला पाठवलं सेंड टू द रिस्पेक्टिव्ह कन्सल्ट. ते जे कदम म्हणून आहेत ना नगरपालिकेत, त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुमचं पत्र मंत्रालयात पाठवू, पण त्याची आम्हाला ना कुठली रिसिप्ट दिली का ते पाठवलेली नाही आम्हाला माहिती. आणि नितेश कदमला विचारलं असताना त्यांनी सांगितलं की कागदपत्र आहेत, कुठे दाखवले आम्हाला दाखवा. त्यांच्याकडे कागदपत्र मागितली. मी लेटरमध्ये मेन्शन केलं की तुमच्याकडे परमिशन आहेत त्या तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करा. कुठे काय त्यांनी पण त्या दाखवल्या नाहीत आम्हाला. इनलिगली काम काहीच कागदपत्र नाहीये, कुठलेच कागदपत्र नाहीये. जर लिगल असेल आणि त्यांचं काय हे कागद पाठवलं ते बरोबर ज्यावेळेस येऊन होते ना 2 दिवस त्यावेळेस काम केलं त्यांनी. संगणमताने झालंय सगळं. हा. आमचे लोकल प्रतिनिधी आलते आम्हाला तिथं, आम्हाला त्यांनी सपोर्टही केला नाही असं नाही, पण त्यांच्याकडनं काय झालं नाही. त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या परीने, पण त्यांच्याकडनं काय झालं नाही. नाही 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 ते स्वतः त्यांनी काम बंद केलं. काम बंद केलं त्यांनी. ते सिद्ध आहे याचे काही इल इफेक्ट नाही. ती कन्सेप्टच रॉंग आहे, याचे इल इफेक्ट आहे. हे सगळ्यांना माहिती आहे ते. आणि या लॉंग टर्म मध्ये हे कळणार आहे की ते उत्तर ऍक्सेप्ट करायचं नाही. धन्यवाद. ओके थँक्यू. तुम्ही काहीतरी करा बरं का पाठवून. साहब कर देंगे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.